तेल्हारा थार मार्गावर भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू, महिला गंभीर जखमी. तेल्हारा ते थार मार्गावर आज घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मोटारसायकल आणि कार यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा अपघात अचानक घडला. कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक तत्काळ घटनास्थळी धावून आले. दरम्यान अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मानवतेचा परिचय देत तत्काळ मदत कार्य सुरू केले. जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत व्यक्तीचा मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. वेग मर्यादा ओलांडणे, स्थिती किंवा निष्काळजीपणा यापैकी कोणते कारण अपघातास कारणीभूत ठरेल याचा तपास पोलीस करीत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी. तेल्हारा थार मार्गावर वारंवार अपघात होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपुरी वाहतूक चिन्हे, वेग मर्यादेचे उल्लंघन आणि नियमांचे पालन न करणे या कारणांमुळे अपघाताची मालिका सुरूच आहे. थार येथील स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे या मार्गावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. योग्य वेग मर्यादा दर्शवणारे फलक, स्पीड ब्रेकर आणि वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. नागरिकांनीही घ्यावी जबाबदारी. अपघात टाळण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांचीही जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करणे आणि वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. थोडीशी बेपर्वाही जीवावर बेतू शकते याची जाणीव ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. या भीषण अपघाताने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून यावर तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज अधोरेखित झाली आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.